नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत, जी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल। हे यश आणि ही प्रगती प्रत्येक सेविकेच्या अथक परिश्रमाचं फळ आहे। तर काय आहे ही आनंदाची बातमी, सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत आणि तुम्हाला या निर्णयांचा कसा फायदा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातूनच तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले भेटतील। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने 23 सप्टेंबर 2024 पासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन चालू होते। सेविका आणि मदतनीसांच्या पगारवाढीसाठी व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते। 25 सप्टेंबर रोजी आंदोलनाने तीव्र रूप घेत जेलभरो आंदोलन करण्यात आले। आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी हक्काची मागणी केली होती, परंतु सरकार निर्णय घेण्यास उशीर करत होतं। अखेर सरकारला सेविका व मदतनीसांच्या समोर झुकावे लागले। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या अथक प्रयत्नामुळे अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत 50% पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला। परंतु मित्रांनो, जरी हा निर्णय झाला तरी पगारवाढीचा जी.आर. अजून प्रसिद्ध झाला नव्हता, म्हणूनच कर्मचाऱ्यांनी जी.आर. येईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अखेर शासनाला हा जी.आर. काढावा लागला। हा जी.आर. आता प्रसिद्ध झाला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात 50% वाढ होणार आहे। हे यश म्हणजे तुमचा संयम आणि संघर्षाचे फळ आहे। जी.आर. मध्ये स्पष्ट करण्यात आलं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ही वाढीव रक्कम लवकरच मिळणार आहे। ही तुम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। पाहूया काय आहे जी.आर. प्रस्तावना: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची 1,10,556, अंगणवाडी मदतनीस यांची 1,10,556 अशी एकूण 2,21,112 मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र सरकारकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरता केंद्र हिस्सा 60% व राज्य शासनाचा हिस्सा 40% असे प्रमाण आहे। याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्सामधून देखील मानधन अदा करण्यात येते। राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती। यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर हा होता जी.आर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवत राहा। बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण आमच्याकडे आणखी असेच महत्त्वाचे अपडेट्स आहेत। धन्यवाद।